नमस्कार मित्रांनो. तर विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. सरकारकडून शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी तब्बल 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर ही रक्कम कोणाला मिळणार, कधी मिळणार आणि तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार, तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन 2026-27साठी मोठा निर्णय घेतला आहे. तर या योजनेचा फायदा कोणाला होतो, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EBC विद्यार्थी आणि तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी. नंतर सरकारने काय निर्णय घेतला आहे, तर एकूण निधी 192 कोटी रुपये. तर हा निधी कोणासाठी, तर 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी. नंतर पैसे कसे मिळणार, तर थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा म्हणजे DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, महाDBT पोर्टलमार्फत प्रक्रिया. नंतर या योजनेत काही महत्त्वाच्या अटी आहेत. नंबर 1, फक्त केंद्रित प्रवेश प्रक्रियेतून म्हणजे CAP प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र. नंबर 2, माहिती चुकीची दिल्यास पैसे परत घ्यावे लागतील. नंबर 3, संस्थेने चुकी केल्यास कडक कारवाई होऊ शकते. आणि नंबर 4, 15 दिवसात निधी वाटप करणे बंधनकारक. तर सरकारने तपासणीसाठी ही नियम ठेवले आहेत. अधिकाऱ्यांकडून संस्थांची तपासणी, चुकी आढळल्यास कारवाई आणि गरज पडल्यास संस्थेची मान्यता रद्द होऊ शकते. तर मित्रांनो, ही होती विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.